कसे आहात तुम्ही सगळे? मी आशा करते की तुम्ही सगळे खूप छान असाल। वेलकम बॅक टू माय चॅनल रोमिंग भाग्यश्री। तर आज परत सुट्टीचा दिवस आणि मी आज निघाले शॉपिंगला। तर स्पेसिफिकली मी आज क्लोथ्स आणि बूट्स अशी शॉपिंगला जाते, कारण ना मला जस्ट माझ्या एका फ्रेंडकडून कळालं की सेल लागलेला आहे। एक मेटलँड म्हणून खूप मोठं शॉप आहे, इथे आउटलेटच आहे ॲक्च्युली ते। तर तिथे सेल लागलेला आहे लेडीज क्लोथिंग आणि बूट्सवर। त्यामुळे मग मी जाऊन जस्ट बघून येते, मला घ्यायचंच आहे असं नाही। तर सगळ्या जणी जात आहेत म्हणून मग मी पण म्हटलं चला जाऊन येऊ आणि बघून येऊ काय काय नवीन आलेलं आहे आणि कशावर ऑफर्स आहेत। जर चांगल्या ऑफर्स मिळाल्या तर मी नक्की घेईल। आणि तिथून पुढे ना संध्याकाळी अगदी अचानक, म्हणजे मला याबद्दल असं मी प्रीप्लॅन नव्हतं केलं, काहीच नाही। ह्या शॉपिंगला पण मी अगदी अचानकच जाते, प्लॅन अजिबात नव्हता। आणि मग मला कळालं की छावा मूवी रिलीज झालेला आहे। तर मग मी विचार केला आणि घरी पण सगळेजण म्हणजे बॅक होम सगळे छावा मूवीला जाऊन आले आणि सगळ्यांनी मला खूप छान रिव्ह्यूज दिले की छान आहे, बघून ये म्हणून। आणि मी लगेच सर्च केला की जवळपास कुठे हा मूवी इथे रिलीज झालेला आहे का सिनेमाजमध्ये। आणि फॉर्च्युनेटली कार्डिफमध्ये आजचा शो मला मिळालेला आहे संध्याकाळचा, आणि तो एकच शो दिसतोय। त्यामुळे मी असं विचार केलेला आहे की मी हा शो बुक करते, कारण परत माहीत नाही की कुठे लागेल आणि कधी। आणि जसं की हा हिंदी मूवी, तर जास्त जिथं पब्लिक कमी आहे म्हणजे इंडियन पब्लिक, तर तिथं हा रिलीज होत नाही। न्यूपोर्टमध्ये जास्त लोक नाही आहे इंडियन, ॲक्च्युली इंडियन आहेत पण हिंदी बोलणारे वगैरे लोक जास्त नाही, मराठी किंवा महाराष्ट्रीयन लोक जास्त नाही आहे। त्यामुळे काही मूवी रिलीज होतात पण जास्त वेळ सिनेमाजमध्ये नाही राहत। म्हणून मी विचार केला की आता मला मिळाला, मी सर्च केला आणि मला एकच सिनेमामध्ये तो लागलेला आहे आणि एकच शो होता संध्याकाळचा। मी जेव्हा सर्च केला तेव्हा मी दुपारी सर्च केला आणि संध्याकाळचा शो मिळतोय। मग मी विचार केला की चला बुक करावं आणि जाऊन यावं म्हणून। तर मी विचार करते की शॉपिंगला जाईल आणि तिकडून सरळ मूवीला जाईल। तर मूवी आहे कार्डिफमध्ये, शॉपिंग जी आहे मेटलँड जे आउटलेट आहे ती न्यूपोर्टलाच आहे आणि तिथून मग मी पुढे कार्डिफला जाईल। लंडन साईड म्हणजे जसं हॅरो, वेम्बली किंवा बर्मिंगहमला वगैरे गेला ना तर तिकडं खूप सारे एशियन म्हणजे पर्टिक्युलरली इंडियन लोक खूप आहेत। तर मग तिथे असतात ह्या मूव्हीज सुरू आणि जास्त वेळ पण ते राहतात सिनेमाजमध्ये आणि त्यांचे बरेच शो असतात दिवसा। पण इथं तसं नाही आहे। तर कार्डिफमध्ये वगैरे काही सिनेमाजमध्ये असतात, तर मी विचार केला मी तिथे जाणार, मी तुम्हाला पुढे दाखवते। तर मी जसं मगाशी सांगितलं की मी मेटलँडला आले होते आणि मला ना माझ्या व्हिडिओजवर कमेंट्स पण आल्या की कारमध्ये शूट करण्यापेक्षा बाहेरचं बघायला आवडेल। तर मग मी आज कारमध्ये व्हिडिओ शूटच नाही केला मी निघाल्यापासून। तर तिथे मी कार पार्क केली आणि इथे मी जे सांगितलं तुम्हाला ते मेटलँड म्हणून एक शॉप आहे। तर मेटलँड म्हणून एक त्यांचं आउटलेट आहे। तर इथे भरपूर सारे व्हरायटी असते क्लोथ्सची आणि बूट्सची। तर त्यांनी वुमन्स डेसाठी त्यांनी आताच सेल ओपन केलेला आहे 4 दिवसासाठी। तर मी इथेच आलेले आहे आणि बघणार आहे की काय काय आहे म्हणून ह्याच्यामध्ये सेलमध्ये त्यांनी काय काय लावलेलं आहे। तर मी दाखवते। तर मी मुद्दामच कारमध्ये जास्त शूट नाही केला की म्हटलं मला इथे करता येईल। चला मी मध्ये जाते आणि दाखवते। आणि आज इथे ना बरीच गर्दी दिसते, कारण हा लास्ट डे आहे सेलचा। त्यामुळे तुम्ही तर मागे बघू शकता सगळे 50%। तर लेडीज क्लोथिंग आणि बूट्सवर सगळी 50% ऑफर आहे इथे आणि काही याच्यावर 50%च ऑफ आहे आणि काही किड्सच्या याच्यावर मला 70% दिसतं आहे। मी जस्ट एंट्री केलेली आहे पण आज खूप गर्दी आहे कारण शेवटचा दिवस आहे म्हणून। मी सगळीकडे 50% दिसत असेल तर तिथून तर पूर्ण हा इथपर्यंत पूर्ण लेडीज सेक्शन आहे आणि हे बूट्सवर पण शूज, सॅडल्स आणि बूट्सवर सगळीकडे 50% ऑफ आहे। सँडल्स वगैरे झाला आता समर येतोय त्यामुळे सँडल्स वगैरेवर ऑफर आहे आणि हे इथे बूट्स आहेत, खूप सारे सँडल्स, बूट्स आणि हे सगळे क्लोथिंग्स। तर माझी शॉपिंग झाली। मी जस्ट एक टॉप आणि पेअर ऑफ डेनिम्स घेतले आणि डेनिम्सचं ना मी ॲक्च्युली डेनिम्स जास्त यूज नाही करत
अनलेस जर कुठे बाहेर जायचं असेल म्हणजे ऑफिसला यूज नाही करत, फक्त फ्रायडे और कुठं बाहेर जायचं असेल तर. आणि म्हणून मग मी काही घेत नाही. आणि घेतली पण ना डेनिम्स तर मग मी विचार करते की खूप कमी डेनिम्स घेते आणि विचार करते की मग ब्रँडेडच घ्यावे. होतं काय ना, माझ्या साईजचा पण खूप प्रॉब्लेम इश्यू होतो. मला सगळीकडे माझी साईज मिळेलच हे शुअर नाही आहे. इथे मी आता बूटमध्ये ठेवलं तर माझी साईज मिळेल हे मी शुअर नसते. पण इथं एक चांगली गोष्ट अशी ना, तर पेटीट मिळतात इथे. तर पेटीट म्हणजे मी कुठेही गेले ना तर डेनिम्ससाठी किंवा टॉपसाठी किंवा कुठल्याही ड्रेसेससाठी पेटीट बघते. तर पेटीट म्हणजे ना ते बरोबर साईजप्रमाणे एक्झॅक्ट मेजरमेंटने बनवलेले असतात. तर ते सगळ्या साईजेस मला अगदी कट टू कट बसतात. आणि इथे पेटीट डेनिम्स होत्या तर मग मी सगळ्या पेटीट 2 घेतले. त्यात पण मी साईज शुअर नव्हते म्हणून मी त्यांना विचारलं रिटर्न एक्सेप्ट करणार का, तर ते हो म्हणालेत. कारण खूप असे रेअर चान्सेस येतात की मला माझ्या साईजचे कपडे मिळतात. सगळ्या लेडीज वेअर्स आणि शूज बूट्सवर जरी ऑफर होत्या ना तर माझी साईज नव्हती तिथे. म्हणजे सगळ्याच 8 साईज अँड अबव होते आणि मग ते मला लूज फिट होतात आणि मग मी ते घेत नाही. इवन शूजमध्ये पण बूट्समध्ये पण माझ्या साईज नव्हत्या त्यामुळे मी जास्त काही घेतलं नाही. सँडल्स मला घ्यायच्या होत्या कारण समर येतो, सँडल्सवर पण होत्या पण साईजचा खूप मोठा इश्यू होता त्यामुळे मी बघितला आणि जस्ट पेटीट सेक्शनमध्ये गेले की इथं पेटीट सेक्शन असतो ते मला माहिती आहे. पेटीट सेक्शनमध्ये गेले आणि तिथं मला ड्रेसेस किंवा टॉप्स नाही आवडले पण मग मला डेनिम्स दिसल्या आणि त्या खूप छान होत्या. जो कलर माझ्याकडे नव्हता तोच घेतला मी आणि माझी साईज होती तिथं पेटीटमध्ये. आणि पेटीट घेतल्या ना तर एक्झॅक्टली म्हणजे साईजप्रमाणेच असं पण नाही की जरी माझी साईज आहे पण लूज होईल असं नाही होत, कारण पेटीटचे अगदी परफेक्ट बसतात. म्हणजे मी कुठल्याही स्टोअरमध्ये गेले ना तर पेटीट सेक्शनमध्येच जाते जनरली आणि मिळतात त्या एकदम बॉडी फिट छान बसतात त्या. आता सगळ्याच ब्रँडेडच्या वेगवेगळ्या साईजेस असतात आणि फिटिंग्स पण वेगळी असते पण ब्रँडेड्समध्ये पण पेटीट सेक्शनला गेलं की परफेक्ट साईज मिळते. तर ही एक चांगली गोष्ट आहे की मला पेअर ऑफ जीन्स मिळाली आणि जो कलर नव्हता तो मिळाली मग मी तेवढंच घेतलं. आणि एक ड्रेस घेतला आहे पण साईज मिळाली माझ्या ह्याची पण तरी पण ती मला मोठी वाटते तर मी ट्राय करेल घरी गेल्यावर, नाही वाटलं तर परत रिटर्न करायला येईल. तर असं मी घेतलं. आता निघते घरी आणि घरून मग जाणारे मूवीला जे की आहे कार्डिफमध्ये. तर सायंकाळी काहीतरी 7-7:30चा शो आहे तर मग मी इथून निघेल. आता 5 वाजलेत तर मग घरी जाते. हे जस्ट हार्डली 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. हे जे सगळं शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे हे घराच्या मागच्याच साईडला आहे आणि इकडे पलीकडे माझ्या पाठीमागे ते सगळे शॉप्स आणि सुपर मार्केट्स आहे. तिथं गेले की सगळे शॉप्स मिळतात म्हणजे फार्मसीपासून तर फर्निचरपर्यंत सगळे. तर आता आज संडे असल्यामुळे सगळे शॉप्स लवकर बंद होतात म्हणून मग मी आता पुढे काही जाणार नाही पण डायरेक्टली घरी जाऊन मग पुढे सिनेमाला जाणार. जसं की आमचं ऑन द वे हे आहे लेजर सेंटर, तसंच ऑन द वे हाय स्ट्रीटवरचे अजडा म्हणा की सेन्सबरीज म्हणा तर हे पण हाय स्ट्रीटवर सगळे सुपर शॉपी आहेत. तर मग जेव्हा पण ऑफिसमधून होते जे आम्हाला त्यावेळी सोयीस्कर वाटतं कम्फर्टेबल वाटतं तिथं जातो. आणि न्यूपोर्टमध्ये फिरायला मला असं काही एफर्ट वाटतच नाही. कुठेही जायचं जरी असेल की ते एशियन शॉप्स असतील किंवा मग सुपर शॉपी असतील तर कुठेही म्हणजे न्यूपोर्टमध्ये वेगवेगळ्या अगदी रस्त्याला किंवा वेगवेगळ्या कोणात जरी असतील तर जायला काही वाटत नाही. कारण असंही तुम्ही कितीही जवळ असलं तरी कारनेच जातो आणि अशा वेदरमध्ये तर कारच लागते. म्हणजे एक वेळ समरमध्ये तरी ठीक आहे आपण वॉक करणार कुठेतरी जायला ते पण प्रोव्हाइडेड की समरमध्ये पण वेदर कसं आहे. पण पूर्ण बाकी 8 महिने कमीत कमी 8 महिने तर कारनेच जवळच्या जवळ ही कारनेच फिरतो आणि कारनेच जावं लागतं. पॉसिबलच नाही आपण असं जाणार. त्यामुळे मग मला असं काही वाटत नाही की अरे हे इथे जवळ आहे आणि ते लांब आहे. कार काढायचीच आहे म्हटल्यावर मग कुठेही जाता येतं आणि कुठेही जाऊ शकतो माणूस. त्यामुळे मग ते जवळ लांब किंवा मला इथे न जायचं तिथे न जायचं मी असं करत नाही. डोळ्या बाहेर निघाले की सगळीकडे सगळं जिथं जिथं मला जायचं असतं मी ठरवलेलं ह्या शॉपमध्ये जायचं त्या शॉपमध्ये जायचं हाय स्ट्रीटला जायचं जवळच्या लेजर सेंटरला जायचं की हाय स्ट्रीटला जायचं हे सगळं ठरवते आणि तिथे एकाच वेळी सगळं जाऊन येते. आणि जस्ट मी आता कार्डिफला पोचलेले
तर मी कार्डिफला ओडियन सिनेमाला आलेले. तर आता 6:45 झालेले, 7:43 आणि मूवी आहे 7:20चा. तर मी आता पोचले, कार जस्ट पार्क केली आणि मी इथे रेड ड्रॅगन सेंटरला आले. कार्डिफ बेलाच येते. तर हे असं आहे समोरून, हा पूर्ण कार पार्क आहे. तर हे आहे रेड ड्रॅगन सेंटर, तिथं नाव लिहिलेलं आहे. आणि तिथेच आतमध्ये सगळं एंटरटेनमेंट, डायनिंग्स, फाईन डायनिंग सगळं आहे. म्हणजे बॉलिंग, नंतर सिनेमा आणि डिफरंट क्युझिन्स तिथे. तर बऱ्याचशा छान ऑप्शन आहेत. आणि ही त्यांची पार्किंग स्लॉट्स आहेत सगळे, कार पार्किंग स्लॉट्स. तर इथे आतमध्ये ओडियन सिनेमा आहे. खूप थंडी आहे ॲक्च्युली. तर तो ओडियन सिनेमा दिसत असेल. आतमध्ये आल्यावर हे वेगवेगळे जॅपनीज रेस्टॉरंट आहे. नंतर आज हे काय बंद आहे माहीत नाही. आणि इकडे स्पाइस रूट आहे. तर हे बुफे रेस्टॉरंट आहे, इंडियन रेस्टॉरंट म्हणू शकतात. आणि इकडे गेम झोन आहे, हा सगळा बॉलिंग वगैरे पण आहे. आणि तिकडे ओडियन आहे आणि फाईव्ह गाईज वगैरे सगळे ऑप्शन्स आहेत, ते बरेच आहे. तर हे असं आहे कार्डिफचं ओडियन. इथे कोस्टा आहे आणि इकडे सगळं फूड स्टेशन, काही घ्यायचं असेल तर त्यासाठी. आणि इकडे स्क्रीन्स मेन्शन केले आहेत, कुठल्या स्क्रीन्स कुठे आहेत. इथे पण येऊन तुम्ही ऑनलाईन तिकीट्स घेऊ शकतात डायरेक्टली. आणि एवढं सगळं या सिनेमामध्ये, ओडियनमध्ये एवढे सगळे सिनेमा सुरू आहेत आता. आणि मी बघायला आलेले छावा. तर ह्या रेड ड्रॅगन सेंटरमध्ये एक चांगली गोष्ट अशी आहे की कार पार्किंग फ्री आहे. हाऊएव्हर आपल्याला जर इथे रेस्टॉरंटमध्ये किंवा कुठले गेम्स खेळायचे असतील किंवा सिनेमा बघायचा असेल तर त्यातलं काहीतरी एक करायचं आणि मग कार पार्किंग फुल आहे. अदरवाईज जर तुम्ही जस्ट कार्डिफ बे जस्ट इथे वॉकिंग डिस्टन्सवर कार्डिफ बेला जर आला असाल तर मग तिथे तुम्हाला तिकीट घेऊन पे करावं लागेल. आणि तसे एवढे चार्जेस नाही. लास्ट टाईम आम्ही कार्डिफ बेला आलो होतो तेव्हा आम्ही तिथे पे केलं होतं बाहेरच कार पार्किंग. पण जर इथले कुठलेही म्हणजे हा जो पूर्ण मॉलच म्हणू शकतात, पूर्ण ह्या रेड ड्रॅगन कॉम्प्लेक्समध्ये काहीही जर तुम्ही त्यांचं सर्विस घेत असाल, लाईक एंटरटेनमेंट, डायनिंग यापैकी काही, तर पार्किंग फ्री आहे. फक्त इथे येऊन ना त्यांची मशीन असते, त्या मशीनमध्ये नंबर, आपल्या कारचा रजिस्ट्रेशन नंबर एंटर करायचा आणि मग ती आपल्याला व्हॅलिड होऊन जाते कार पार्किंग. मी तुम्हाला दाखवते. तर इथे सगळीकडे असे डिस्प्ले असतात. जिथे पण तुम्ही जाणार ना कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये किंवा एंटरटेनमेंट इथे, तर फक्त आपला कार रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. असा नंबर टाईप करायचा आणि जस्ट तर झालेलं आहे. तर आपल्याला काहीच करायचं नाही आहे, जस्ट नेक्स्ट कस्टमर. स्क्रीनवर आपला कार रजिस्ट्रेशन नंबर टाईप करायचा आणि त्यानंतर ते आपली कार रजिस्टर होऊन जाते आणि कार पार्किंग फ्री असते. आणि मी ऑनलाईन तिकीट बुक केलं होतं त्यामुळे ते ऑटोमॅटिक झालं सगळं. पण बऱ्याच वेळा आम्ही जेव्हा रेस्टॉरंटमध्ये पण येतो ना, तर रेस्टॉरंटमध्ये त्यांच्या बिलिंग सेंटरला किंवा स्टार्टिंगचा जो डेस्क असतो त्यावर तुम्हाला एंटर करायचा असतो कार नंबर, कार रजिस्ट्रेशन नंबर, आणि दॅट्स इट. मग तुम्हाला कारसाठी काहीही पे करायचं नाही आहे. आणि असंही आपण जेव्हा एंट्री करतो तेव्हा आपली रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजे कारची नंबर प्लेट ऑटोमॅटिक स्कॅन झालेली असते. तोच नंबर आपण इथं केला की तो जेव्हा आपण निघतो एक्झिटला तो बॅरियर ऑटोमॅटिक ओपन होतो, कारण आपण इथले तिकीट्स घेतलेले आहेत म्हणून. म्हणजे आपण यांची रेड ड्रॅगनची कुठली तरी सिस्टीम किंवा कुठली तरी सर्व्हिस यूज करतो आहे म्हणून आपल्याला कार पार्किंग फ्री. आणि ओडियनची अजून एक चांगली गोष्ट अशी आहे की ह्या सिनेमा हॉलला कुठलाही मूवी बघा, कधीही बघा, 5 पाऊंडचं तिकीट असतं. तर हे कार्डिफमध्ये आहे, कार्डिफ बेला लागूनच आहे. तर ती चांगली गोष्ट आहे. पण मला कुमरानचं व्ह्यू सिनेमा हॉल जास्त आवडतो, कारण तिथे रिक्लायनर्स आहे, प्रॉपर सिटिंग अरेंजमेंट आहे आणि खूप मस्त एन्जॉय करून मूवी बघता येतो. पण जर तुम्हाला मिनिमम तिकीट्समध्ये जर बघायचं असेल मूवी तर ओडियन बेस्ट आहे. 5 पाऊंड्समध्ये कुठलाही मूवी कधीही बघा,
मॉर्निंग आफ्टरनून इव्हिनिंग कधीही फक्त 5 पाऊंड्समध्ये तिकीट आहे. मोठी लाईन आहे. मी इकडे आता काहीतरी खाण्यासाठी घेते, पण इकडे ऑर्डरची लाईन आहे आणि तिकडे कलेक्शनची लाईन आहे. तर मी इथे वेट करते. माझा ऑर्डर नंबर 942. इथेही माझं 942. तर मी तिकीट दाखवलं आणि आता स्क्रीन 9कडे चालली. तर ही स्क्रीन 9 आहे आणि हे माझं फूड आहे. छावाला बरेच जण आलेले. ते सडन प्लॅन केला हा मूवीचा म्हणून, नाहीतर मला आधी मी केला नव्हता प्लॅन काही, की कसा म्हटलं मला तिकीट अचानक कळालं आणि मी तिकीट बुक केलं की एकच शो दिसतोय तर कार्डिफमध्ये ओडियनला, आणि मी लगेच बुक केला आणि आले पण इथे. मी आता जाते आतमध्ये. माझा हॉटडॉग खाते. को भारी आक्रमणकारियों की नजर लग गई. इथे जेवढ्या वेळा आपण आलेले मूवीला तेव्हा हॉलिवूडच्या मूवी बघितलेल्या आहे, इंग्लिश मूवीज. तर तेव्हा इथे कधीही इंटरमिशन नसतो, म्हणजे जो ब्रेक असतो मध्ये आपला. तर जर चुकून जरी कुणी ब्रिटिश लोक हिंदी मूवी बघायला आले की त्यांना खूप विशेष वाटतं की मध्येच पिक्चर कसा थांबला. आणि असंच वाटतं की अचानक पिक्चर थांबलेला आहे, की अजून तर अरे स्टोरी तर बाकी वाटते. थांबलेलं त्यांना असं वाटतं की संपलाच पिक्चर, पण हे आपला हिंदी मूवी खूप मोठा असतो म्हणून आपल्याला मध्ये एक ब्रेक असतो. इथले मूवी जर हॉलिवूड किंवा इंग्लिश मूवी जे असतात ते मॅक्सिमम 2 तासाचे असतात, त्यामुळे त्यांना काही ब्रेकची गरज नाही आहे. तर आता ब्रेक आहे म्हणून मग मी फ्रेश व्हायला आले. बॉलिवूड किंवा इंडियन मूवीज खूप लेंदी असतात म्हणून त्यामध्ये ब्रेकची गरज पण आहे, जसं मी आधी सांगितलं. त्यामुळे इथं असतो. आणि जर इथे इंडियन सोडून जर बाकीची लोक आली बघायला त्यांना खूप विशेष वाटतं की असा ब्रेक का, पण नंतर त्यांना कळतं की बराच मोठा मूवी आहे म्हणून. तर आता मूवी संपला आणि बाहेर आले. ऑलमोस्ट सिनेमा हॉल भरलेला होता आणि हा जो पिक्चर मी बघितला ती जी स्क्रीन होती ना, तर ती बरेच सीट्स होते त्यामध्ये. बऱ्याचशा वेळेस ना सीट्सच नसतात, पण पूर्ण सिनेमा हॉल भरलेला होता. आणि ऑब्व्हियसली सगळे इंडियनच होते तिथे आणि मराठी लोक पण भरपूर होते. मूवी छानच होता. बरीच लोक आली ती बघायला. म्हणजे पहिल्यांदा मी एवढा सिनेमा हॉल भरलेला बघितला असेल. जर तो अगदीच सुपर हिरोचा मूवी नसेल किंवा किड्सचा, ते त्यावेळी सुपर हिरो किंवा किड्सचा असेल तर मी बघितलेलं आहे की तो भरलेला असतो. पण आता पहिल्यांदा मी हिंदी मूवी इथे असा एवढा पूर्ण सिनेमा हॉल भरलेला बघितला. आता कार बाहेर पार्क केलेली मी. माझ्या मागे बघत असेल, हां इथे होते मी आणि आता बाहेर चालले. खूप थंडी आहे बाहेर आणि बाहेर जाते आणि सरळ मग तिथून कार घेऊन घरी. रेस्टॉरंट ऑलमोस्ट सगळे बंद झाले. आणि हे मी मगाशी दाखवलेलं गेम झोन, इथले रेस्टॉरंट स्पाइस रूट वगैरे बंद झाली आहेत सगळी, कारण आता 10:15 झालेले. तर आता बंद झाले सगळे रेस्टॉरंट. पण सिनेमा सुरू आहे कारण रात्रीचे लेट नाईटचे पण शो आहे. गार. तर इकडे मागे गेलं की गाडी बेरी इकडून नाही जात आहेत आणि ती पण कार पार्किंग आहे. पण ही रेड ड्रॅगन सेंटरचीच कार पार्किंग आहे म्हणून मी इथे कार पार्क केलेली आहे. आणि हेच ते रेड ड्रॅगन सेंटर होतं. ती तिथे कार आहे. चला 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 चला. तर मी आता डायरेक्ट घरी जाते. कारमध्ये बसले आणि 10:30 झालेले, म्हणजे 10:26 आणि खूप गाड आहे. आता निघते मी आणि उद्या ऑफिस पण आहे, ऑफिसला पण जायचं आहे. GPS लावते आणि सरळ घरी निघते. तर जस्ट आताच मी घरी पोचलेले. 11:10 झालेले घरी आणि
घरी पोचता पोचता 11-10 झालेले आणि छान मूवी एन्जॉय केला. आधी त्याच्या आधी शॉपिंग केली, ती मूवी एन्जॉय केला आणि उद्या ऑफिस आहे. अजून मला ऑफिसची थोडीशी तयारी करायची आहे. लॉन्ड्री लावली होती तर ती ड्राय पण झाली. ड्रायरमध्ये वॉशिंग झालं तिचं, तर वॉशिंग मशीनमधून मी ड्रायरमध्ये टाकून गेले होते, तर ती ड्राय पण झालेली आहे. आता जस्ट घड्या करते आणि ठेवून देते. मग आजचं कामं झाली. ऑफिसचे फक्त बॅग वगैरे चेक करते सगळं झालं आहे की नाही, आणि ते झालं की झालं आणि मग झोपायला जाते, चेंज वगैरे करते. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. खाऊन आले होते मी तिथे, हॉटडॉग वगैरे घेतला होता, त्यामुळे मला परत भूक नाही आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला परत भेटते नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.